बघायला हा प्रश्न किती सोपा वाटतो बघा. काय म्हणलंय, की दोन वस्तू समान समान किमतीला विकल्या गेल्यात आणि एक वस्तू 20% नफ्याने विकली आणि दुसरी 20% तोट्याने विकली, तर एकूण व्यवहाराचा परिणाम काय? बघा, आपण जर वर्डिंग नुसार गेलो ना, तर काय वाटतं आपल्याला, की बुवा एक वस्तू 20% नफ्याने विकली आणि दुसरी 20% तोट्याने विकली. म्हणजे काय, की हे दोघं एकमेकाला नलिफाय करतील आणि त्या व्यापाऱ्याला ना नफा ना तोटा होईल. नाही, असं नाही होत. बघा, कधीही लक्षात ठेवा, जेव्हा कधी प्रश्नामध्ये दोन वस्तू समान किमतीला विकल्या गेलेत असं जर म्हणलं म्हणजेच काय, की समान सेलिंग प्राइस आहे ना, समान किमतीला विकल्या गेल्यात असं जर म्हणलं ना, तर नेहमी व्यापाऱ्याला तोटाच होतो. नेहमी तोटा होतो. तर हा तोटा किती होतो? तर हे आहे एक्स स्क्वेअर बाय 100. आता एक्स काय? जे क्वेश्चनमध्ये जेवढ्या टक्क्याचा नफा किंवा तोटा झालाय ते. आपल्या केसमध्ये 20% आहे म्हणून 20 गुणिले 20 डिवायडेड बाय 100. हे जर आपण सॉल्व्ह केलं तर हे 0, हे 0, हे 0, हे 0 आणि या दोघांचा गुणाकार येईल 4%. तर येईल 4%. पण आता बघा गुगली, जेव्हा कधी दोन वस्तू समान किमतीला खरेदी असं जर दिलं, खरेदी केल्यात, तर त्या केसमध्ये लक्षात ठेवा, की व्यापाऱ्याला ना नफा ना तोटा होतो. म्हणून जेव्हा कधी समान कॉस्ट प्राइस असते, त्यावेळेस ना नफा ना तोटा होतो. आणि हे कसं येतं, हे मी ज्यावेळेस नफा आणि तोटा हा व्हिडिओ घेईन ना लॉंगवाला, त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.